श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आज आपल्या हिंदू पंचांगानुसार आज एकादशी आहे, म्हणजे 7 मे 2025, दिवस बुधवार, विक्रम संवत 2082, गुजरात महाराष्ट्रानुसार 2081, शक संवत 1947, अयन उत्तरायण, ऋतू ग्रीष्म ऋतू, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी दशमी सुबह 10:19 पर्यंत, तत्पश्चात एकादशी, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी संध्याकाळी 6:17 पर्यंत, उत्तरा फाल्गुनी, योग व्याघात 8 मे रात्री 1:05 पर्यंत, हर्षल राहुकाल दुपारी 12:35 ते 2:13 पर्यंत, सूर्योदय 6:05 आणि सूर्यास्त 7:05, दिशाशूल उत्तर दिशामध्ये, व्रतपर्व विवरण विशेष. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एकादशी व्रताच्या महत्त्वाबद्दल, अगदी आपल्या भाषेत सहज समजेल असं. तर लक्ष द्या. एकादशी कधी आहे तर 7 मे 2025 बुधवारी सकाळी 10:19 पासून सुरू होऊन ते 8 मे गुरुवारी दुपारी 12:29 पर्यंत आहे. पण व्रताचं पालन 8 मे गुरुवारी करायचं आहे. आता ऐका, ह्या व्रताचे फायदे काय काय आहेत. जसं सूर्यग्रहणात दान केलं तर खूप पुण्य मिळतं, तसं नाहीच. एकादशी व्रताचं पुण्य त्याहून कित्येक पटीने जास्त असतं. गाईचं दान, सोन्याचं दान, अगदी अश्वमेध यज्ञ जरी केला तरीही एकादशी व्रताचं पुण्य जास्त ठरतं. एकादशी करणाऱ्यांचे पितर नीच योनीतून मुक्त होतात आणि आपल्या घरदारावर कृपा करतात. घरात शांती, समाधान, लक्ष्मीचं वास होतं. संतती, कीर्ती, भक्ती आणि आत्मिक समाधान वाढतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे परमात्मा प्रसन्न होतो. पूर्वी राजा नहुष, अमरीश, गाधी हे सगळे राजे देखील एकादशीचं व्रत करायचे. त्यांना प्रचंड ऐश्वर्य लाभलं होतं. शिवजी स्वतः नारद मुनींना म्हटले होते, एकादशी व्रत केल्याने 7 जन्माचे पाप नष्ट होतात, यात संशय नाही. एकादशीच्या दिवशी काय करावं? घरात दिवा लावा आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. नाही शक्य झालं तर गुरुमंत्राची 10 माळ जप करा. घरात भांडण असतील, तणाव असेल तर विष्णू सहस्त्रनाम वाचताना आपलं घर शांत व्हावं असं संकल्प करा. एकादशीला काय टाळावं? जेवढं जमेल तेवढं उपवास करा, पण वृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींनी उपवास न केला तरी हरकत नाही. पण तरीसुद्धा चवळी चणे चालतील, पण चिंच, चवदार चावलं टाळा. कारण शास्त्र सांगतं, एकादशीला चावलं खाल्लं तर प्रत्येक तांदळाबरोबर एक कीटक खाल्ल्यासारखं पाप लागतो. हे डोंगरे महाराजांनी भागवतात सांगितलं आहे. म्हणूनच सांगते भक्तांनो, एकादशी ही फक्त उपवास नाही, ती परमात्म्याशी जोडलेली एक संधी आहे, पापमुक्त होण्याची, शांततेची आणि कृपेची. आपण सगळे मिळून एकादशीचं व्रत करूया आणि जीवनात भक्तिरस आणूया. हरिओम. जय श्रीकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.